रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. महालक्ष्मी एक्सप्रेसमधील टॉयलेटमध्ये अडकला चिमुकल्याचा पाय. रेल्वे प्रशासन RPFच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी क्रमांक 17411 या प्रवासी रेल्वे गाडीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकल्याचा पाय टॉयलेटच्या पॅनलमध्ये अडकला होता. मात्र कर्जत व लोणावळा रेल्वे प्रशासन तसेच JRP व RPF जवानांच्या सतर्कता आणि समन्वयामुळे मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश आले. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकात दाखल झाली असता S2 डब्यातील टॉयलेटमध्ये एका सुमारे 4 वर्षाच्या मुलाचा पाय टॉयलेटच्या पॅनलमध्ये अडकला असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती मिळताच कर्जत रेल्वे स्थानकावरील कर्मचारी JRP व RPF कर्जत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित टॉयलेटचे पॅनल काढून मुलाचा पाय बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाय व्यवस्थित बाहेर निघत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यामुळे कोणताही धोका न घेता कर्जत JRPचे एक अंमलदार व RPFचे एक अंमलदार यांनी त्या मुलाला पॅनलसह त्याचे पालक महेंद्र कदर यांच्यासह हुसेन सागर एक्सप्रेसने लोणावळा येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. लोणावळा रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर तेथील रेल्वे स्टाफने कटरच्या साहाय्याने टॉयलेटचा पॅनल कापून मुलाचा पाय सुरक्षितरित्या बाहेर काढला. सुदैवाने या संपूर्ण घटनेत मुलाला कोणतीही इजा झालेली नाही. मुलाचे पालक संपूर्ण वेळ उपस्थित होते. या घटनेमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकात सुमारे 1 तास 45 मिनिटे उभी होती. मात्र JRP, RPF व रेल्वे प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच प्रवाशांमध्ये शांतता राखण्यात आली. RPF व रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक निष्पाप चिमुकल्याचा प्राण वाचल्याचे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.